सीमारेषा पार आक्रमण इरादे स्पष्ट येतोय चौकार. इथे जर पाहिल्यानंतर पहिल्या चेंडूवरती राजू ठाणगे यांच्यावरती आक्रमण चढवलंय. राजू ठाणगे यांच्यावरती आक्रमण चढवले आणि शरद बुंधाटे मात्र पहिल्या चेंडूवरती एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला साहिल पाहायला मिळतोय. दरम्यान इथे काय पाहायला मिळतंय, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत असताना चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. बघता बघता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना बॅटची हलकीशी कडा घेऊन तिथे मात्र चेंडू अडवण्यासाठी जीवाचा आटापिटा केला जातोय, परंतु क्षेत्ररक्षकाला तो सूर गवसत नाहीये. पहिल्या 2 चेंडूवरती सूर गवसलाय मात्र शरद दुंधाटे या खेळाडूला. आता मात्र आपल्याला कमबॅक पाहायला मिळते. थोडासा गतिमान चेंडू, गतीमध्ये बदल करताना गोलंदाज पाहायला मिळतो. या गोलंदाजाकडे अनुभव आहे. त्याच अनुभवाचा वापर अगदीच वायडिश लाईनला चेंडूची फेकी केली जातीये. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू जात असताना वन बाउंस सीमारेषा पार चेंडू जातोय, चौकार येतोय. फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र इथे काय पाहायला मिळतंय, कव्हरचा फटका, वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. इथं मात्र राजू ठाणगेवरती चढवलं जाणारं आक्रमण. शरद दुहाटे ऑन फायर. 4 धावा. इथे सुद्धा काय पाहायला मिळते, चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं. नेत्रदीपक फटका खेळत असताना चांगलं कौशल्य क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धाव फलकावरती 15 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. एक चांगलं धावफलक आपल्याला पाहायला मिळते श्रीपती बाबा क्रिकेट क्लब उमरोली संघाकडून. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाय रोवून मैदानावरती खेळपट्टीवरती उभी आहे. चांगलं आक्रमण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावफलकाला आकार देण्याचं जे काम होतं ना, ते नक्कीच इथे सलामीला आलेल्या शरद आणि साहिल या 2 फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय. आता मात्र चेंडू विश्वासानं त्या ठिकाणी कुणाच्या हातामध्ये दिला जाणार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल बयकर. मागील सामन्यामध्ये या गोलंदाजांनी नक्कीच कमालीची कामगिरी केली होती. चांगले चेंडू टाकले होते. आपण आता पाहतो इतक्या वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती उभा असणारा साहिल लवंगे हा खेळाडू मात्र आपल्याला ऑन स्ट्राईक येताना पाहायला मिळतोय. ISPL मध्ये खेळलेला खेळाडू. इथे मात्र फसवा चेंडू टाकला जातोय आणि तोपर्यंत 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंसं क्षेत्ररक्षकाकडून मैदानाच्या आतमध्ये फसवलं जाते की काय. 1 धाव येते आणि खऱ्या अर्थानं आत्ता साहिल लवंगे ऑन स्ट्राईक आपल्याला येताना पाहायला मिळतोय. साहिल लोंगळे
हा खेळाडू आपल्याला ऑन स्ट्राईक येताना पाहायला मिळतोय. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक डॉट चेंडू होतोय. साहिलसाठी पहिलाच जो चेंडू टाकलाय ना तो डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि थोडंसं कमबॅक जर म्हटलं ना तर मोरया 11 पळसपे संघाकडून गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला होताना पाहायला मिळतंय. गोलंदाज राहुल बयेकर गोलंदाजी मार्कवरती असताना आता मात्र इथे फटकाच फसला. क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं चेंडू खाली येतोय. महत्वपूर्ण विकेट. साहिल लोंगलेला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कमालीची कामगिरी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल बयेकर याची बळीची टाळी. साहिलची जागा भरून घेण्यासाठी हर्षल लोंगळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण येताना पाहतोय. नक्कीच खेळपट्टीचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु काय कमालीचं षटक, कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं पुनरागमन गोलंदाजी मार्कवरती राहुल बयेकरच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत त्याने टाकलेत. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. चिकाटीची गोलंदाजी. इथे पण फटका फसला. आकाशाची उंची गाठताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. बॅक टू द बॅक आपल्याला विकेट पाहायला मिळत आहेत. आल्या सरची इथून मात्र हर्षल लोंगळेला मैदानाच्या बाहेर पाठवून देण्याचं काम केलंय राहुल बयेकरनं. आणि या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट होणार काय? जरतरचा सवाल नक्कीच आहे. जरतर मध्ये क्रिकेटला स्थान नाहीये आणि जरतर शिवाय क्रिकेटही पूर्ण नाहीये. राहुल बयेकर ऑन विकेट हॅट्रिक. जे रत्नदीप लोंगळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र कमालीची गोलंदाजी राहिली आहे. मोरया 11 पळसपे संघाकडून गोलंदाजी करत असताना राहुल बयेकर ऑन हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट होणार का? उत्कंठाशी गेला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदीच आपण पाहतोय साईड स्क्रीनच्या डोक्यावरून लांबच लांब षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आल्या सरची रत्नदीपच्या बॅटमधून. इथे काय पाहायला मिळते? डॉट चेंडू. धावफलकावरती धावा आपल्याला 22 धावा पाहायला मिळत आहेत. 2 बाद 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. परंतु हे षटक मात्र कमालीचे राहिले. जरी एक मोठा फटका आला असला ना तरी फक्त आणि फक्त धावा इथून 7च धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. साहिल लोंगळे आणि हर्षल लोंगळे या 2 खेळाडूंच्या माध्यमातून 2 महत्त्वपूर्ण विकेट गेल्यात. आता तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला तयार होताना पाहायला मिळत आहेत. 22 धावा जर म्हटलं तर 12 चेंडू आणि 22 धावा. धावफलकही जर पाहिलं तर उमरोली संघानं मात्र नक्कीच एका आकार देणारं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाले.
राजेश पाटील नवीन गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. पंचांना पार करून टाकण्यासाठी मात्र पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. रिव्हर्शिपचं अस्त्र काढलंय, सुईतून धागा जसा ओवाना तसा इथं फटका सजवलाय. चेंडू सीमारेषा पार येतो, एक महत्वपूर्ण चौकार. झाली असतील ना तरी शरद बुंढाणे मैदानाच्या आतमध्ये सांगतोय की मीही सहजासहजी हार मानणार नाहीये. तो मात्र धावांना आकार देण्याचं काम करतोय. महत्वपूर्ण चौकार आल्यानंतर धावफलक 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथे पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय राजेश पाटील यांच्यावरती 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय आणि रिव्हर्शिपचं जे अस्त्र इथून मात्र शरद बुंढाणे या खेळाडूनं बाहेर काढलं होतं ना, त्यासाठी आता तिथे क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलंय. पॉइंटच्या दिशेनं आपण पाहतोय क्षेत्ररक्षण. आता मात्र डॉट चेंडू होतोय, अगदीच पुढच्या दिशेनं सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉलच्या टप्प्यावरती येऊन टप्प्यात कार्यक्रम करण्याचा प्रयत्न इथून शरद बुंढाणे या फलंदाजाकडून होत असताना गोलंदाजाने मात्र हेरलंय. शेवटपर्यंत फॉलो केलंय फलंदाजाला आणि डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. इथे मात्र एलिव्हेशन तेवढं पाहायला मिळालं नाही. दरम्यान एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार काय? रत्नदीप थांबवत आहेत, तोपर्यंत एक धाव येते. शरद यांनी 2 धावांचा कॉल मैदानाच्या आतमध्ये दिला असेल तर कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही. धावफलकावरती 28 धावा पाहायला मिळत आहेत, 27 धावा पाहायला मिळतात, माफ करा. हॅलो, तत्पूर्वी पुढील मॅचसाठी विनंती आहे. खारकोपर 11 खारकोपर आणि प्रिशा 11 रॉयल स्ट्रायकर शेई. खारकोपर आणि शेई टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या, ओर टू कॉम बॉक्स. थँक्यू. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि रत्नदीप लोंगळे या खेळाडूला सुद्धा इथे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक 3 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बळीची टाळी, विकेटचं पतन. पहा, खारकोपर टीमचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झालाय. शेई टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की आपण लगेच या टॉस करण्यासाठी. नवीन फलंदाज भावेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालेत. चांगली गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते. मोठा फटका, आक्रमक स्ट्रोक, एलिव्हेशन नव्हतं. इथे मात्र फटका सजवताना पाहायला मिळतो, फटका फसलाय आणि एकच धाव मैदानात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगानं इथे फेकी केली जाते. क्रिकेटच्या खेळामध्ये केली जाणारी आत्महत्या म्हणजेच धावबाद इथून पाहायला मिळतोय. डेंजर झोनवरती मात्र चेंडू फेकला गेला आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आलंय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकांना अगदीच आपण जर आउटफील्ड पाहिलं ना मैदानाचं तर आउटफील्ड थोडंसं खराब पाहायला मिळते, परंतु अशा आउटफील्डमध्ये सुद्धा एक चांगली क्षेत्ररक्षकीय कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अगदीच स्क्वेअर लेगला असलेल्या क्षेत्ररक्षकाकडून.
चं पतन आलंय. नवीन फलंदाज आलाय आपल्याला गणेश गारे पाहायला मिळालाय स्ट्राईक एंड वरती. इथे मात्र थोडासा फंबल पाहायला मिळतोय. रनअप मध्ये नव्यानं पुन्हा सुरुवात करावी लागेल. लांब उडी घ्यायची असेल तर तुम्हाला 2 पावलं माघारी यावं लागतं. तसंच होणार की काय, म्हणून इथे आपण राजेश पाटील पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करताना गोलंदाजाला पाहायला लागेल. काय चेंडू पाहायला मिळतोय उजव्या यष्टीच्या बाहेर सरसावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे हेरले आणि हळूवार पद्धतीने बोट चेंडूवरती फिरवत असताना चेंडूची सांगता झाली आहे. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 धावा धावफलकावरती. 4 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतील. 28 धावा धावफलकावरती. कमालीचं षटक पाहायला मिळालं. जिथे पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या ना, तिथून मात्र त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 13 धावा जर आपण पाहिलं ना, तर राहुल बयेकर आणि राजेश पाटील या 2 खेळाडूंना दिल्यात. म्हणजे पहिलं षटक महागडं ठरलं होतं, परंतु त्या षटकाला सावरत असताना दुसरं आणि तिसरं षटक कमालीचं षटक पाहायला मिळालं. षटक क्रमांक 4 इन ॲट नंबर 4 ओव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती विनय गवंडी आपलं शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत. आता मात्र फक्त 28 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता आक्रमण चढवलं जाणार काय. शरद बुंधाने हा फलंदाज आपल्याला अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हलक्या हाताने पाहिले तर कव्हरचा पटका त्या ठिकाणी केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव घेतली आहे. गणेश गारे हा फलंदाज मात्र आपल्याला स्ट्राईक एंड वरती येताना पाहायला मिळतोय. हळूवार पद्धतीने कमी गतीचे चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये विनय गवंडी यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला ना, आतापर्यंत महत्वपूर्ण 4 चौकार शरद बुंधाटे या खेळाडूच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये खेळण्यात आले. तर धावफलकाला आकार देण्याचं काम त्या खेळाडूने मात्र नक्कीच केलंय. सिंगल्स, डबल्स आणि चौकारच्या माध्यमातून अगदीच जर पाहिलं ना, तर श्रीपती बाबा क्रिकेट क्लब उमरोली या संघाची धुरा सांभाळण्याचं काम त्याने केलंय. इथे फटका फसलाय. कॉटन बॉलची संधी. विनय आपल्याला चेंडू खाली पाहायला मिळतील. कॉटन बॉलची संधी जी प्राप्त झाली होती ती मात्र इथे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आणि विकेटचं पतन झालंय.
आत्मविश्वासानं परिपूर्ण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना शरद, मोठा फटका पाहायला मिळतोय. ओ हो, बिग हिट मैदानाच्या बाहेर आपण चेंडूला भिरकावून देताना पाहिलंय. शरद बुंदाटे या खेळाडू साधावा षटकार. ती खेळतोय आणि संघाची जर टोटल धावसंख्या पाहिली ना तर ती आपल्याला 36 पाहायला मिळते. म्हणजे एका बाजूने फक्त त्या ठिकाणी किल्ला लढवण्याचं काम आपल्याला शरद बुंदाटे या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अशीच गोष्ट 350 वर्षा पूर्वी सुद्धा घडली होती. राजा आम्ही वरबापून मांडवात मिरावं आणि राजांनी मोहिमेवरती जावं हे आम्हाला मान्य नसणार आहे, म्हणून दारात मांडव सजलेला असताना तालाजी मालुसरेने कोंढाणा किल्ल्यावरती जाऊन लढावं. तशीच बाजू एका बाजूला आपल्याला शरद बुंदाटेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विनयवरती आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा बिग हिट पॅरेलल स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, वातावरण गार, येतोय षटकार. होणारी पत्न एका बाजूला आपण जर पाहिलं तर सर्रास विकेट जात होत्या, परंतु शरद बुंदाटे हा तारणहार ठरलाय. ऑन हॅट्रिक पाहायला मिळतो या स्पर्धेतील. पहिली षटकार हॅट्रिक कंप्लीट होणार काय? विनय गवंडीवरती आक्रमण चढवलंय. शरद बुंदाटे ऑन स्ट्राईक, ऑन फायर. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. मोठा फटका पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक कंप्लीट होतीये. शरद बुंदाटेच्या बॅट मधून एकदा जोरदार टाळ्या या फलंदाजासाठी होऊ द्या. जर पाहिलं ना तर एका बाजूने किल्ला लढवण्याचं काम केलं आणि हे किल्ला लढवण्याचं काम करत असताना धाव फलक तब्बल जाऊन पोहोचलंय ते 48 धावा, 48 रन्स ऑन स्कोर बोर्ड आणि 49 धावांचं लक्ष असणार आहे. ते मोर्या 11 पळसपे संघाला 24 चेंडू आणि 49 धावा. पुढील मॅचचा टॉस आपण करून घेऊया, जिथे आणखीन एक मोठी लढत पाहायला मिळेल. खारकोपर 11 खारकोपर आणि प्रिशा 11 रॉयल स्ट्रायकर शेई या दोन संघांदरम्यान. विष्णू शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करतोय.